कल्पना करा, जर विश्वातील प्रत्येक ऊर्जा, प्रत्येक दिशा आणि प्रत्येक परिवर्तनामागे काही दिव्य शक्ती कार्यरत असतील तर? सनातन तंत्रशास्त्रात अशाच 64 अद्भुत शक्तींचा उल्लेख आढळतो, ज्यांना 64 योगिनी म्हटले जाते. पण या योगिनी कोण आहेत? त्यांचा उगम कसा झाला आणि त्यांचा अष्टमातृकांशी काय संबंध आहे? आज आपण जाणून घेणार आहोत 64 योगिनी आणि अष्टमातृकांचे दिव्य, तांत्रिक आणि प्रतिकात्मक रहस्य. पुराणांनुसार रक्तबीज हा असा असुर होता की त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडताच त्याच्यासारखा नवीन राक्षस जन्म घेत असे. देवतांची सर्व अस्त्रे निष्प्रभ ठरली. तेव्हा आदिशक्तीने उग्र रूप धारण केले. माता कालीच्या प्रचंड तेजातून अनेक दिव्य शक्ती प्रकट झाल्या. तांत्रिक परंपरेनुसार या शक्तींनाच 64 योगिनी म्हटले जाते. त्याच वेळी परमेश्वरांच्या 8 प्रमुख शक्ती रणभूमीत अवतरल्या. त्या म्हणजे अष्टमातृका. तंत्रशास्त्रात अष्टमातृका या केवळ देवी नसून विश्वातील विविध ऊर्जांचे प्रतीक मानल्या जातात. 1. ब्राह्मणी. ब्रह्मदेवांची सृजनशक्ती, सृष्टी, ज्ञान आणि निर्मितीचे प्रतीक. काही तांत्रिक व्याख्यांमध्ये त्यांची तुलना विश्वनिर्मितीच्या आद्य स्पंदनाशी किंवा कॉस्मिक साऊंडशी केली जाते. 2. माहेश्वरी. महादेवांची कालस्वरूप शक्ती, संहार, परिवर्तन आणि कालचक्राचे प्रतीक. 3. कौमारी. भगवान कार्तिकेयांची युद्धशक्ती, धैर्य, शौर्य, नेतृत्व आणि धर्मरक्षण यांचे प्रतीक. 4. वैष्णवी. भगवान विष्णूंची पालनशक्ती, संतुलन, संरक्षण आणि विश्वव्यवस्थेचे प्रतीक. काही आधुनिक लेखक प्रतिकात्मकरित्या तिची तुलना विश्वाला बांधून ठेवणाऱ्या गुरुत्वाकर्षणाशी करतात. 5. वाराही. भगवान वराहांची दिव्य शक्ती, पृथ्वी, स्थैर्य आणि भूऊर्जेचे प्रतीक. 6. नारसिंही. भगवान नरसिंहांची उग्र शक्ती, अन्यायाचा नाश आणि निर्भयतेचे प्रतीक. काही तांत्रिक ग्रंथांमध्ये ती विश्वातील प्रचंड ऊर्जेचे रूप मानली जाते. 7. इंद्राणी. देवराज इंद्राची शक्ती, वज्र, विद्युत, तेज आणि आकाशीय ऊर्जेचे प्रतीक. 8. चामुंडा. आदिशक्तीचे उग्रतम स्वरूप, अहंकाराचा नाश, मृत्यू, परिवर्तन आणि पुनर्जन्म यांचे प्रतीक. तंत्रशास्त्रानुसार प्रत्येक मातृकेच्या अधीन 8 योगिनी कार्यरत असतात. 8 मातृका आणि प्रत्येकी 8 योगिनी म्हणजे एकूण 64 योगिनी. या योगिनी विश्वातील विविध सूक्ष्म ऊर्जांचे प्रतिनिधित्व करतात असे तांत्रिक परंपरेत मानले जाते. कौल तंत्रामध्ये 64 योगिनी साधना अत्यंत गूढ आणि उच्च मानली जाते. अनेक तांत्रिक परंपरांनुसार या साधनेमुळे साधकाला आत्मसंयम, ध्यान, आध्यात्मिक प्रगती आणि अष्टसिद्धी प्राप्त करण्याचा मार्ग खुला होतो. या सिद्धींमध्ये अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व यांचा उल्लेख आढळतो. भारतातील काही प्राचीन योगिनी मंदिरे आजही संशोधकांना आकर्षित करतात. विशेषतः मध्य प्रदेशातील मितावली आणि ओडिशातील हिरापूर येथील 64 योगिनी मंदिरे. या मंदिरांना छप्पर नाही, ती पूर्णपणे गोलाकार आहेत. तांत्रिक परंपरेनुसार ही रचना आकाशाशी थेट ऊर्जात्मक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रतीक मानली जाते. पुरातत्वज्ञ मात्र यामागे धार्मिक, वास्तुशास्त्रीय आणि ऐतिहासिक कारणांचाही अभ्यास करतात. भगवान शिव आणि 64 योगिनी. अनेक योगिनी मंदिरांच्या मध्यभागी शिवाची स्थापना केलेली दिसते. तंत्र परंपरेनुसार
शिव हे शुद्ध चैतन्य आहेत आणि 64 योगिनी या त्या चैतन्याभोवती सतत कार्यरत असलेल्या विश्वशक्तींचे प्रतीक आहेत. शिव म्हणजे शांतता, योगिनी म्हणजे ऊर्जा, आणि या दोघांच्या मिलनातूनच विश्वाचे अखंड नृत्य सुरू राहते. 64 योगिनी आणि अष्टमातृका यांचे रहस्य केवळ पुराणकथा नाही, ते भारतीय तंत्र परंपरेतील गूढ तत्वज्ञान, शक्तीची उपासना, मानवी चेतना आणि विश्वातील संतुलन यांचे गहन प्रतीक आहे. या परंपरेकडे श्रद्धा, इतिहास आणि तत्वज्ञान या तिन्ही दृष्टिकोनातून पाहिले तर तिचे खरे वैभव समोर येते. जर तुम्हाला अशाच सनातन धर्मातील गूढ आणि अद्भुत विषयांवरील माहितीपट आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय माता दी अशी कमेंट करून तुमची भावना नक्की व्यक्त करा.